नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। आजच्या व्हिडिओमध्ये अगदी संपूर्ण दिवसभरामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक लाडक्या बहिणी आहेत विचारत आहेत की आज हप्ते वितरण सुरू झालं आहे का किंवा आज दिवसभरामध्ये हप्ते वितरण आले का, तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। आणि दुसरी म्हणजेच अनेक लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने आपल्या यूट्यूब चॅनलवरती कमेंट करत आहेत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मागील 3 दिवसांपासून ई-केवायसी करत होतो, परंतु वेबसाईटवरती एरर असल्यामुळे आम्हाला ई-केवायसी करता आले नाही आहे। मग आमचं काय होईल, ई-केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ भेटेल का? आणि अनेक लाडक्या बहिणी अशा देखील आहेत ज्यांची ई-केवायसी देखील पुन्हा दुसऱ्यांदा चुकलेली आहे आणि याच्यामध्ये आपण या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर सगळ्यात प्रथम म्हणजे संपूर्ण दिवसभरामध्ये आजच्या दिवसभरामध्ये आपण माहिती घेतच होतो, तर आजच्या दिवसभरामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो आज दिवसभरामध्ये तरी कोणत्याच लाडक्या बहिणींना जमा झाले नाही आहे। काल डीबीटी ॲक्टिवेट झाली होती, आज देखील ॲक्टिवेट होणं अपेक्षित होतं। काल अगदी रात्री उशिरापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जे हप्ते आहेत, जो लाभ आहे त्यांना वितरित होण्याची जी प्रोसेस आहे ती चालू होती। काही प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही ठराविक आकडेवारीच्या प्रमाणामध्ये आकडेवारी निश्चितच सांगता येणार नाही आहे। तर ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता काल मिळालेला आहे अशा लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो की तुमचा हप्ता मिळालेला असेल तर जिल्हा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून इतर लाडक्या बहिणींना तुमच्या जिल्ह्यामध्ये हप्ता आलेला आहे की नाही हे कळणार आहे। आणि याचबरोबर जर दिवसभरामध्ये लक्षात घ्या आज तरी हप्ते वितरण झालेलं नाही आहे, पण याच्यामध्ये देखील तुमचा लाभ आला असेल तरी या कमेंट बॉक्समध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा। तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काल रात्रभर उशिरापर्यंत लाडक्या बहिणींना हप्ते वितरण झालं आणि यामध्ये आपण सांगत होतो साधारणतः 2 कोटींपेक्षा जास्त लाडक्या बहिणींची संख्या असल्यामुळे एका दिवसामध्ये डीबीटी ॲक्टिव्ह होऊन हप्ते वितरण होत नसतं, त्यासाठी 2 ते 3 दिवस लागतात आणि साधारणतः आज दिवसभरामध्ये डीबीटी ॲक्टिव्ह होणं गरजेचं होतं, परंतु ही डीबीटी ॲक्टिव्ह झाली नाही आहे, त्याच्यामुळे आज दिवसभरामध्ये लाडक्या बहिणींना हप्ता मिळालेला नाही आहे। अनेक लाडक्या बहिणी वारंवार आपल्याला मेसेज करत आहेत की आम्हाला हप्ता आले नाही आहे, म्हणजे आम्ही अपात्र झालो का? तर याचं कारण मुळीच नाही आहे। हप्ता आला नसेल म्हणजे तुम्ही अपात्र झाले नाही आहे, कारण का नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे ई-केवायसी केली असेल किंवा नसेल तरी देखील हा लाभ आहे तो सर्वांना मिळणार आहे। आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब, आज जरी डीबीटी ॲक्टिव्ह झाली नसेल तरी उद्या पुन्हा डीबीटी ॲक्टिव्ह होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रातील उर्वरित ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत अशा लाडक्या बहिणींना हप्ते वितरण सुरू होणार आहे। ज्यावेळी डीबीटी ॲक्टिव्ह होईल त्यावेळी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना एकच विनंती, हप्ता जर आला नसेल तर घाबरू नका। मागील महिन्याचा हप्ता तुम्हाला हप्ता आला असेल तर चालू आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला येणार आहे। केवळ प्रतीक्षा करा, उद्या पुन्हा डीबीटी ॲक्टिव्ह होईल आणि लाभ आहे तो वितरण केला जाणार आहे। आणि आता राहिला प्रश्न, अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांची ई-केवायसी राहिलेली आहे। आपण सांगतच आहोत ई-केवायसीचा ऑप्शन आहे तो आता पोर्टलवरतून काढून टाकण्यात आलेला आहे, त्यामुळे सध्या तरी लाडक्या बहिणींची ज्यांची ई-केवायसी राहिलेली आहे त्यांना मात्र ई-केवायसी करता येणार नाही आहे, कारण का पोर्टलवरती हा ऑप्शनच नाही आहे। मग आता अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांची ई-केवायसी शेवटच्या 2 ते 3 दिवसांमध्ये करत होते, OTP प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे ई-केवायसी झाली नाही आहे। आता तर अशा लाडक्या बहिणींना कमीत कमी काही दिवस तरी मुदतवाढ वाढवून मिळावी हीच अपेक्षा आहे, पण लक्षात घ्या सर्वस्वी निर्णय शासनाकडे असतो, त्यामुळे लक्षात घ्या पुढील महिन्याचा लाभ आहे तो ई-केवायसी केलेल्या लाभार्थ्यांनाच मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता ई-केवायसीची मुदतवाढ होते की नाही हे आपल्याला काही दिवसामध्ये कळणार आहे। जर मुदतवाढ होत असेल तर तो ऑप्शन उपलब्ध करून दिला जाईल, जर मुदतवाढ झाली नाही तर मात्र प्रॉब्लेम येऊ शकतो। तर अशा प्रकारे ही आताची महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। तुमची जर काही शंका असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर आम्हाला देता येईल। तर अशा प्रकारे हप्ते वितरण सुरू होणार आहे, तुम्ही अपात्र नाही आहेत त्यामुळे थोडी प्रतीक्षा करा, राहिलेल्या लाडक्या बहिणींना हप्ते देखील येणार आहेत। तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा।